महेश अष्टपुत्रे। काय सांगाल आज कार्यक्रम आज गॅदरिंग उत्सव साजरा झाला? हां, श्री विद्या बालक मंदिर नावाची आमची उल्कानगरीमध्ये शाळा आहे। बालवाडी विभागाचं आज गॅदरिंग झालं 30वे आणि 95 ची आमच्या शाळेची स्थापना आहे। तर प्राथमिकचे आणि बालवाडीचे असे वेगळे गॅदरिंग आम्ही सादर करतो। तर जवळपास 60 गॅदरिंगचा आमच्या मागे अनुभव आहे आणि आजचं ते छोट्या मुलांचं गॅदरिंग होतं आणि मुलांनी छान परफॉर्म केलं आणि अर्थातच त्याच्यामध्ये सगळं क्रेडिट स्टाफचं आहे, कारण स्टाफ सगळा जो आहे तो त्यांना शिकवतो आणि छान सादरीकरण मुलांनी केलेलं आहे। आज किती मुलांनी परफॉर्म केले? आज जवळपास 150 मुलं होती वेगवेगळ्या नाचांमध्ये आणि आमच्या शाळेचं वैशिष्ट्य असं आहे की सगळे मुलं आम्ही नाचामध्ये सहभागी करून घेतो। जे ज्यांना येतं आवडतं असं चॉईस न देता सगळ्यांना संधी दिली जाते। मुलांनी ते छान परफॉर्म केले, ते काय कोरिओग्राफर होता काय? नाही, सगळं क्रेडिट माझ्या स्टाफचं आहे। स्टाफला सगळं म्हणजे सर्व गुण संपन्न स्टाफ हे शाळेचं क्रेडिट आहे असं मला म्हणावंसं वाटेल। थीम वगैरे काय होती? थीम नव्हती, आम्ही व्हरायटी घेतली होती। म्हणजे कोळी नृत्य होतं, टिपऱ्या होत्या, त्याच्यानंतर दहीहंडी होती, काही कृष्णाची गाणी होती, पण लहान मुलांना शोभतील अशी सगळी गाणी आम्ही इथे सादर केली आहे। प्राइस डिस्ट्रीब्युशन पण होतं? काही शिक्षकांना जे विशेष काम करतात त्या शिक्षकांना पण होतं, काही सेविका ज्या आहेत त्यांना पण होतं। याशिवाय ज्या अजून एक्स्ट्रा टीचर्स येतात किंवा पिरियड बेसिसवरचे ज्यांना आपण म्हणतो अशा टीचर्सना सुद्धा इथे आम्ही बक्षीस दिलेलं आहे। गेस्ट कोण कोण होते मॅडम? गेस्ट म्हणजे आमच्या शाळेमध्ये जे मागचे गुणवंत विद्यार्थी असतात, ज्यांनी 4थीला शाळा सोडताना जास्तीत जास्त मार्क मिळवलेले असतात, असे 1 ते 10 क्रमांकाचे विद्यार्थीच आमचे उद्घाटक असतात दरवर्षीच। आजकाल मॅडम ऑनलाईनचा ट्रेंड चालू आहे पढायचा, ऑनलाईन ऑफलाईन मध्ये तुमचं मत काय आहे? नाही, ऑनलाईन काही मर्यादित स्वरूपात असावं, कारण ते एक चांगलं ऑप्शन आहे। आपल्या शाळेमध्ये पण आपण 50% ऑनलाईन आणि 50% ऑफलाईन असं शिकवत असतो। गॅदरिंगचा मुख्य उद्देश काय राहतात? काय मुलांना एक तर मनोरंजन पण त्याच्यापासून मिळावं, एन्जॉय पण मुलांनी करावं आणि ती एक कला आहे। सगळ्या मुलांमध्ये सगळ्या कला असाव्यात असं एक इच्छा आहे, म्हणून आपण गॅदरिंगमध्ये सगळ्यांना सहभागी पण करून घेत असतो। मुलांनी जे ते शिक्षणाबरोबर जे सांस्कृतिक कार्यक्रमात भाग घ्यावा म्हणून त्यांना काय आवाहन करणार विद्यार्थी व पालकांना? आव्हान म्हणण्यापेक्षा आम्ही तसं कंपल्सरीच केलं आहे। जो विद्यार्थी शाळेमध्ये शिकायला येतो तो सगळेजण इथे नाचाचा आनंद घेतच असतात, त्याच्यातनं आनंद मिळावा हा एक मुख्य उद्देश आहे। कलाकार तर जे मोठेपणी आता त्याच्यातले काही सिलेक्ट होतीलही। हल्ली आपण बघितलं मोबाईलवरती फारच मुलं बघतात, नाही, ते रील्स तर मुलांना नाहीच दाखवले पाहिजे, किंबहुना मुलांच्या हातात मोबाईल देणं सर्वार्थाने चूकच आहे। शाळा ते कधीच प्रमोट करणार नाही आणि शाळेचे आमचे जे विद्यार्थी आहेत त्यांना अगदी बालश्री पुरस्कार पण मिळालेले आहेत आणि हे पण सांगावंसं वाटतं की जे मुलं शाळेत शिकले त्यांची मुलं आता पुन्हा शाळेमध्ये त्यांनी शिकायला पाठवलेली आहेत। जे मुलं मुली पढाईमध्ये कमजोर राहतात त्यांना कसं गायडन्स करतात? त्यांच्यासाठी शाळेमध्ये वेगळं असं आम्हाला फार घ्यावं लागत नाही। एक तर सुशिक्षित पालक वर्ग हा आमचं मोठं बलस्थान आहे, त्यामुळे फारशी मुलं अभ्यासात मागे नाही आहेत। शाळामध्ये खेळकूदची पण सुविधा आहे का? हां, शाळेला लागूनच ग्राउंड आहे, त्याच्यावरती शाळेचे खेळाचे शिक्षक येतात आणि ते खेळ पण मुलांना शिकवतात। तुमचं पूर्ण नाव, शाळेचे ॲड्रेस सांगा? श्री विद्या बालक मंदिर उल्कानगरीमध्ये आहे, गारखेडा एरिया येतो तो। गुगलवरती श्रीविद्या स्कूल टाकलं की शाळा सापडू शकते कोणाला।